हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपल्याला बनवायची आहे मेथीची सुक्की भाजी. तर त्यासाठी मी इथे मेथी खुडून घेते. पाहू शकता आपली घरचीच मेथी आहे, खायपुरतीच टाकलेली आहे. तर अशा प्रकारे मी डायरेक्ट खुडून घेते, म्हणजे पुन्हा ती फुटते, उपटून नाही घेते. आता मी खुडून घेतली, तुम्ही हे पाहू शकता, कारण परत फुटणार त्याच्यामुळे मी खुडूनच घेतली आहे. आता ही आपली भाजी, तर ही छान धुवून घ्यायची. त्यानंतर आपण रेसिपी बघणारच आहोत पुढे. तर आता मी इथे आपला गॅस पेटवून घेतला आणि कढई ठेवते. तर आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी फक्त म्हणजे तिखट मिरचीची पावडरच टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी वाळली मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर मी लसूण नाही टाकणार आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे नाही टाकणार. आता शेंगदाणे भाजून झालेत आपले, तर मी आता ते काढून घेते. आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते. आता मी याच्यामध्ये मोहरी टाकली आहे, थोडेसे जिरे पण ॲड करते. चांगले तडकून द्यायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी टाकणार आहोत. पण आपले जिरे पण आपले छान तडकले. तर आता मी याच्यामध्ये डायरेक्ट आपली शेतातच खुडून आणलेली मेथी टाकणार आहे. ती मी तर आता मी मेथी मिक्स करून घेते. तर आता आपली मेथी पण छान परतली आहे. परतून म्हणजे मिक्स करून घेतली, खालीवर केली. तर आता याच्यामध्ये मिरची पावडर आणि लसूण तो बारीक केलेला आहे, वाळलेली पेस्ट आहे त्याची. तर तुम्ही हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची टाकू शकता. आणि थोडंसं मेथीची भाजी बनवताना थोडं तिखट जरा जास्त टाकायचं, म्हणजे एकदम चव लागते. आणि आता मी यामध्ये नमक पण ॲड करून घेते. तर आता मी याच्यामध्ये नमक पण टाकते. आणि तर आता मी सगळं टाकून घेतलंय. तर आता मी याला चांगलं मिक्स करते. भाजी छान प्रकारे परतल्याच्यानंतर शेवटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मेथीची भाजी शिजताना कधीही त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, कारण आपला जो ग्रीन कलर आहे तो पण कमी होतो आणि भाजी कडवट लागण्याची चांगल्या प्रकारे शक्यता असते. हा तसं करायचं. तर आता मी शेंगदाण्याचा कूट तर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मोठा व्हिडिओ असा का केला काय चालतो. तर आता मी मेथीची भाजी मिक्स करून घेतली आहे आणि फुल गॅस करायचा, म्हणजे पाणी आपलं पटकन आटतं आणि भाजी आपली सुक्की होते. तर आता आपली भाजी शिजली आहे, त्यातलं पाणी पूर्णपणे आटून द्यायचं. फुल गॅस करायचा, म्हणजे पाणी आपलं पटकन आटतं. तयार आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते.
करायला. तर इथे चपाती आणि भाकरी सोबतच कवठाची चटणी पण आहे आणि आपली मेथीची भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. आणि कवठाची रेसिपी पाहायची असेल तर कमेंट करा, मी नक्कीच शेअर करेन.